डस्की नहीं हर एक की अमराज हूँ, बात करने की दिशा में एक नया अंदाज हूँ। दिलों या कानों की जगह मस्ती से सुनो मुझे, दिलों या कानों की जगह मस्ती से सुनो मुझे, क्योंकि मैं अबला नहीं इस देश की आवाज हूँ, इस देश की आवाज हूँ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव दक्षता अर्चना अनिल राऊत, इयत्ता 6वीची विद्यार्थिनी आज तुमच्या समोर विषय मांडत आहे। सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती कमी होत आहे, सहमत बाजू। खरं तर या विषयाची सहमत बाजू मांडत असताना व या विषयाला खऱ्या अर्थाने न्याय देत असताना या विषयातील एक घटक मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो आणि तो म्हणजे सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर। मित्रांनो, हा शब्दच विषयाचं खंडन करणार आहे, कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा गोष्टीचा विनाशाकडे नेणारा असतो आणि सध्याच्या स्थितीत आमचा विद्यार्थी सोशल मीडियाच्या विषयात एवढा अडकलाय की स्वतःची विचारशक्ती मात्र गंवून बसलाय। आणि म्हणून मला असं सांगावंसं वाटतं की सोशल मीडिया हे नेमकं असतं काय आणि त्याचे माध्यम काय। तर कित्येक फेक अकाउंट असणारा फेसबुक, अफवा पसरविणारा व्हॉट्सअप, मायबापाचा लेखवाला जिथे दुसऱ्याची कीर्ती ऐकावीशी वाटते असा ट्विटर आणि जीवनाचा टायर पंक्चर झालाय असं वाटतं हा यूट्यूब। मित्रांनो, हे सर्व सोशल मीडियाचे माध्यम आहे। विद्यार्थ्यांचा वयोगटाचा विचार करत असताना माणसाच्या दृष्टीने विचार करताना प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हे 3 टप्पे आम्हाला दिसून येते। मग मात्र त्या 3 टप्प्यातील शारीरिक, मानसिक आणि वैचारिक विचार व्हावा असं अपेक्षित असते। पण 2010 नंतर अँड्रॉइड मोबाईल आल्यानंतर घराघरात मोबाईल आले, घराघरात सोशल मीडियाचा वापर करू लागला। मग मात्र 2G चं नेटवर्क हे 4G वर गेलं आणि घराघरात मोबाईल आले। मग एजे पासून तर पीजेचा विद्यार्थी देखील अभ्यासाच्या नावाखाली सोशल मीडियाचा वापर करू लागला। मित्रांनो, ज्या वयात एका विद्यार्थ्यांचा भाषेचा विकास व्हायला हवा त्या वयात तो विद्यार्थी आपली भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करताना तुम्हा आम्हाला दिसून येतो। ज्याला हसायचं असेल तर हसण्याचे सिंबल पाठविणार, ज्याला रडायचं असेल तर रडण्याचे सिंबल पाठविणार। मग मात्र असं वाटतं की आपल्या भावना देखील सोशल मीडियाच्या गुलाम झाले आहेत। मित्रांनो, सोशल मीडिया आमच्या विद्यार्थ्याला आतडतोय की आमचा विद्यार्थी सोशल मीडियाला हे विषयाच्या अंतर्गत सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो। मित्रांनो, विनोबा भावे असे म्हणायचे की भावना ही एका मनुष्याच्या जीवनातील अभाविक असते व मनुष्याच्या जीवनाचा पाया असते। पण इतर दुनियेच्या तुलनेत माणूस हा स्वतःच्या बुद्धिमत्तेवर, स्वतःच्या विचारशक्तीवर आपली स्वतःची प्रतिमा सिद्ध करतो। मग मात्र ग्लोबल इनॉग्रेशन सारखा अवॉर्ड आम्हाला सांगतो की आमच्या देशातील 69% विद्यार्थी हे सोशल मीडियाचा वापर करतात। मित्रांनो, एवढा परिणाम आमचा या सोशल मीडियाचा आमच्या विद्यार्थ्यांवर झाला आहे की त्यांना ऐश्वर्या रायच्या मुलीचे व सैफ अली खानच्या मोबाईलची कंपनी काय हे देखील माहीत असतं। पण वयाच्या 23व्या वर्षी आपल्या भारत देशासाठी मरणारे भगतसिंग मात्र त्यांना माहीत नसतं। एवढा परिणाम सोशल मीडियाचा आमच्या विद्यार्थ्यांवर झाला आहे। मित्रांनो, विषयाच्या खंडनाकडे वळत असताना आताच माझे प्रतिस्पर्धी मैत्रीण इथे येऊन म्हणून गेली की सोशल मीडिया हे किती सुंदर असतं, सोशल मीडिया आपल्याला आपली नवी ओळख पटवून देतं। पण मला ती म्हणाली की गूगल आपल्याला इन्फॉर्मेशन देतं, पण मला तिला गूगल आपल्याला आपली नवी ओळख देते। पण मला तिला असं सांगावंसं वाटतं की गूगल हे सोशल मीडियाचा माध्यम नसून गूगल हे माहिती सांगण्यासाठी एक इंटरनेटचा माध्यम आहे। मित्रांनो, शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेल, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून उत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। धन्यवाद।